नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना माझा नमस्कार। आपण गावरान कुक्कुटपालनावर काम करत आहे। गावरान कुक्कुटपालनात नफा पाहिजे असेल तर त्यासाठी टाइम मॅनेजमेंट आणि तुमचं योग्य व्यवस्थापन खूप गरजेचं आहे। कोणताही बिझनेस असू द्या, तुमचं जर मॅनेजमेंट चांगलं नसेल तर ते कोलमडतंय सगळं। त्यामुळे तुमचं मॅनेजमेंट हे खूपच गरजेचं आहे। कोणताही व्यवसाय असेल आणि मॅनेजमेंट नसेल तर तुम्ही नफा तर विसरूनच जायचा। सगळ्यात आधी काय, दररोजचा टाइम टेबल ठरवायचा। म्हणजे पक्ष्यांना सकाळी पाणी कधी द्यायचं, खाद्याची वेळ आणि संध्याकाळची तपासणी, यामध्ये बऱ्याच गोष्टी। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे महिन्याचं प्लॅनिंग शेड्यूल। म्हणजे या महिन्यात आपल्याला खर्च लागणार किती, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे कसं खाद्य, लसीकरण आणि इतर जे मल्टीव्हिटॅमिन्स आपण त्यांना देतो पाण्यातनं ह्याच्यातनं, त्याचं तुम्हाला खर्च काढायला पाहिजे। अंड्यातून तुम्हाला प्रॉफिट किती येणार आहे, तुम्हाला पैसा बॅक म्हणजे तुम्हाला किती निघणार आहे, हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच खर्च करायचा। चौथी आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता। आपण राहत असलेली जागा जर स्वच्छ नसेल तर ते नक्कीच आजारी पडतात। पक्ष्यांचंही सेम असंच आहे। जसं आपण स्वच्छ राहणं अपेक्षित करतो, स्वच्छ कपडे घालणं असेल तर आपण निरोगी आणि हेल्दी राहतो, सेम तसं आहे पक्ष्यांचं। त्यामुळे त्यांची राहण्याची जागा म्हणजे शेड स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर पाहिजे। हवा खेळती असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून ओलसरपणा राहणार नाही। पाण्याची आणि खाद्याची भांडे नेहमी धुतली गेली पाहिजे, कारण आजार हा घाणीतूनच पसरला जातो। त्यामुळं खर्च नियोजन आणि तुमचं राहण्याचं, पक्ष्यांना राहण्याची जागा स्वच्छ, हेल्दी, तर पक्षी हेल्दी बनणार नक्कीच। कसं आहे की खाद्यावर होणारा खर्च आपण नियोजित करू शकतो। शेडची स्वच्छता ठेवली तर आपल्याला बाकीचे ज्या बर्ड्स म्हणजे पक्ष्यांना जे काही रोगराई किंवा काही येणार आहे तर त्याच्यापासून आपण आपला खर्च वाचू शकतो। शेडची जागा स्वच्छ आणि निर्जंतुक केली तर आपल्या बऱ्याच पुढं येणाऱ्या अडचणी तर त्याच्यावरचा खर्च टाळू शकतो। कोंबड्या निरोगी राहतात, आजार कमी होतात। शेतकऱ्याला जास्त नफा मिळण्याचे जर तुम्ही हे मॅनेजमेंट फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये भरपूर असा नफा मिळू शकतो आणि मिळतोच, असं नाही आहे की मिळत नाही, पण त्यामागे तुम्हाला कष्ट पण घेणं गरजेचं आहे। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।